वेद म्हणजे मोठमोठे औषध नव्हे, तर दैनंदिन जीवनातील लहान सवय आहे. सूर्योदयासोबत उठणं, योग्य आहार घेणं आणि निसर्गाशी तादात्म्य पावणं या छोट्या गोष्टी आपलं आरोग्य निर्माण करतात. नमस्कार मित्रांनो, माझा एक प्रश्न आहे. आजकाल इतका थकवा, ताण आणि त्याबरोबरच आजार का वाढत चालले? या मागचं मूळ कारण काय आणि आपण याला कशा प्रकारे बरं करू शकतो? आपण डॉक्टरकडे जातो, औषध घेतो आणि आपल्याला त्या औषधाने बरेही वाटतं, पण सदा असणाऱ्या आपल्या मनावरील वजन याला आपण कशा प्रकारे कमी करतो? याच्यावर काय उपाय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन यात नक्कीच मिळणार. तर चला या व्हिडिओला सुरू करू. नमस्कार, मी हरिओम काळे, प्रथम वर्ष BMS विद्यार्थी. तुमच्यासारखाच एक विद्यार्थी आहे. दिवसभर अभ्यास, मोबाईल आणि फार मोठं असं टेन्शन. पण मी जेव्हा आयुर्वेदाकडे वळलो तेव्हा मला कळालं की उपचार फक्त औषधामध्ये नसतो, तर आपण आपल्या जगण्याच्या पद्धत कशा आहेत त्यावर सुद्धा अवलंबून असतो. तर आयुर्वेदाकडे वळणं म्हणजे काय? तर आयुर्वेदा सांगतं की जर आपण आपल्या दिवसाची सुरुवात निसर्गासोबत सुरू केली. आता निसर्गासोबत सुरुवात करणं म्हणजे काय? तर सकाळी उठल्यानंतर सूर्यदेवाला नमस्कार करणं, त्याचबरोबर सकाळच्या अन्नामध्ये सात्विक आहार म्हणजेच आपले जे कडधान्य त्यांचं आहार करणे, त्यानंतर दिवसभर योग्य पाणी पिणे, कमी बी नाही जास्त बी नाही, चांगल्या प्रकारात पाणी पिलं पाहिजे. आणि त्याबरोबरच रात्री योग्य वेळेवर झोपणे, योग्य वेळेवर उठणं, ह्या लहान लहान गोष्टीचं जर आपण आपल्या जीवनात अवलंबन केला ना, तर आपलं शरीरच एक प्रकारचं फार चांगलं औषध बनवू शकतं. आपल्या संस्कृतीत म्हणजेच भारत संस्कृतीत आयुर्वेद म्हणजे फक्त औषधी वनस्पती नाही, तर आयुर्वेद म्हणजेच आईचं प्रेम, आजोबांचा अनुभव आणि त्याचबरोबर निसर्गाची शक्ती, या सगळ्या गोष्टींना मिळून आपला आयुर्वेद बनतो. त्यामुळे आपल्या आयुर्वेदाला फक्त एक औषधी किंवा एक फक्त ट्रीटमेंट आहे म्हणून त्याकडे बघण्यापेक्षा एक आपल्याला जगण्याची कला आहे म्हणून बघितलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला याचा फार चांगला फायदा होईल. आता बाकीच्या गोष्टी झाल्या सगळ्या की सकाळी उठल्यावर सूर्यदेवाला नमस्कार करणं, रात्री वेळेवर झोपणं, लवकर उठणं, त्याबरोबर सात्विक आहार घेणं. पण या गोष्टींवर मी तुम्हाला एकच विनंती करतो, एक छोटीशी विनंती करतो की तुम्ही दर दिवशी सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास कोमट पाणी घ्यायचंय. 1 ग्लास कोमट, फक्त थोडं गरम पाणी करून सकाळी उठल्यानंतर प्यायचंय. आणि ह्याने जर काय बदल नाही झाला तर तिथून पुढे असं फक्त 7 दिवस दररोज सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्यायचंय आणि याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. मित्रांनो, औषध घेऊन आपण आजारी कमी होतो, पण जर आपण आयुर्वेद आपल्या जीवनात आत्मसात केला तर आजारी पडणंच कमी होतं. कारण हे फक्त शरीराचं नसून आत्म्याचं, मनाचं, सगळ्यांचंच एक निवासस्थान आहे. त्यामुळं आयुर्वेद आपल्या जीवनात आपण नक्कीच आत्मसात केला पाहिजे. जर आपण थोडा विचार केला, आज आपल्याकडे सगळ्या टेक्नॉलॉजी आहेत, मॉडर्न सुविधा आहेत, पण खरी जीवनशैली हरवली. प्रत्येक जण त्या मोबाईल मध्ये गुंतून बसलेला आहे. कशा प्रकारे आपण ती प्राचीन जीवनशैली आणू शकतो? तर त्याचं एकच उत्तर आहे, आयुर्वेद. आयुर्वेद आयुर्वेद आयुर्वेदामध्ये अशी शक्ती आहे जे की आपल्याला आपलं साधं, नैसर्गिक आणि ताजतवानं जीवन आपल्याला परत मिळवून देऊ शकतो. त्यामुळे मी, तुम्ही आणि आपण सगळ्याच जणांनी एक ध्येय करायचंय, आयुर्वेद आपल्या जीवनात आत्मसात झालाच पाहिजे. एकदाच फार मोठा नसून थोडा थोडा केला तरी आपल्यासाठी ही एक सुरुवात होईल. त्यामुळे दररोज 1 ग्लास कोमट पाण्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. ही ऐकण्यासाठी फार लहान गोष्ट आहे, पण याचा इम्पॅक्ट फार मोठा पडू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने या गोष्टीला फार मनात धरायचंय आणि दररोज कोमट पाणी घेणं ह्याला सुरुवात करायची. यात माझा काय फायदा नाही, याच्यात फायदा आहे तो प्रत्येक जणाचा. त्यामुळे प्रत्येकाने हे आपल्या स्वतःसाठी या गोष्टीला आपल्या जीवनात अवलंबून करायचं. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो, याचं कारण काय?
कारण की आयुर्वेदा विथ हरिओम हे फक्त एक प्रकारचं चॅनल, एक प्रकारचं कुठलं तरी ज्ञान देणारा माणूस या गोष्टी नाहीत, तर हे एक आपलं कुटुंब आहे. आणि कुटुंबातल्या प्रत्येक माणसाची ही जिम्मेदारी असते की आपलं कशा प्रकारे हे कुटुंब चांगलं, स्वस्त, त्याचबरोबर आनंदी राहील. त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा वाटत असेल की आयुर्वेदा हा एक वेगळ्या प्रकारचा गोडवा आहे, तर या आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचंय, त्याबरोबरच बेल आयकॉन दाबायचंय, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ आला की सगळ्यात आधी तुम्हाला येईल. त्यानंतरच हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, कारण की हे ज्ञान प्रत्येकाकडे गेलं पाहिजे. ही तर आपली सुरुवात आहे. थोड्या ज्ञानापासून आपण सुरुवात करत करत फार चांगल्या प्रकारे आपण या कुटुंबाला वाढवणार आहोत. त्यामुळे सगळ्याला एकच विनंती आहे की आपलं हे कुटुंब फार मोठं झालं पाहिजे, जेणेकरून प्रत्येकाला एक चांगला संधी मिळेल आपल्या विचार मांडण्याची. तर धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार. ज्याला आयुर्वेदावर प्रेम आहे त्याला निसर्गावर विश्वास आहे, आणि निसर्गावर विश्वास ठेवणारा कधीच आरोग्य हरवत नाही. सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्याचबरोबर हा व्हिडिओ जितक्या जास्तीत जास्त व्यक्ती होईल त्यांच्याबरोबर शेअर करा, आणि किश्वेदा आयुर्वेदा विथ हरिओम या कुटुंबाचा भाग बना. आयुर्वेद म्हणजेच तेजस्वीपणा.